सर काय झालं माहिती आहे, मला तिने असं विश्वास दिला की बाबा तुला रूम भेटेल म्हणून. आणि मी माझ्या नवऱ्याने काय सांगितलं तर बाबा ती जेव्हा बोलली ना आम्हाला की आम्ही मराठीला रूम देत नाही, मी माझे मिस्टर सांगितलं की बाबा आम्ही माळकरी आहोत, आम्ही नॉनव्हेज नाही खात ना, माझा नवरा दारू पिणार आहे, काय नाही. बोलते नाही नाही आम्हाला द्यायचंच नाही, भलं ते बंद राहिलं तरी चालेल पण आम्ही देणार नाही. कारण काय, तू मराठी आहेस. आणि काय भाडं वगैरे किती सांगितलं? भाडं 11.5 सांगितलं मला आणि 40,000 डिपॉझिट सांगितलं मला. तरी पण आम्ही दोघं म्हटलं आपण जवळ पाहिजे, आपल्या पुरीवर लक्ष हवंय आपल्याला, तर काहीतरी करूया आणि आपण डिपॉझिट रेडी करूया. एंडिंगला त्यांनी हे सांगितलं की नाही भेटणार. म्हटलं अरे मराठी असून आमचा उपयोग काय आहे, तू का नाकारतेस आम्हाला. म्हणून माझा इगो हट झाला मला खूप. जेव्हा माझी न्यूज बघितली ना लोकांनी, तर मला ती लोक काय सांगतात, तू बरं झालं बोललीस, आमच्यासोबत खूप वेळा झाले, अरे तुम्ही पण समोर या ना, तुम्ही पण बोला, आपला प्रॉब्लेम आपल्या माणसांपर्यंत पोचला पाहिजे ना. तर बोलतात नाही आम्ही आमचे प्रॉब्लेम असे आहेत, मग आपणच खचून बसलो तर थोडी ना पुढे जाऊ शकणार आहे आपण. ते बोलतात नाही तू बोल बिंदास. आता ती लोक आले नाहीत माझ्यासोबत. या परिसरामध्ये एक आमच्या ताई आहेत, त्या साधारण 3 ते 4 महिन्यापासून या ठिकाणी व्यवसाय करतात. या ठिकाणी चहा आणि मिसळ वडा वगैरे विकतात. मला एक व्हिडिओ पाठवण्यात आला आणि त्या व्हिडिओमध्ये त्या ताई असं म्हणत होते की माझी मुलगी 12 वर्षाची आहे आणि त्यांना एक घर आम्ही भाड्याचं शोधत होतो आणि ते शोधत असताना आम्हाला असं सांगितलं की तुम्ही मराठी आहात म्हणून तुम्हाला ते घर आम्हाला देता येणार नाही. मी या मीरा भाईंदर शहराचा आमदार आहे. अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आजपर्यंत आलेल्या आहेत, परंतु त्या तक्रारी आल्यानंतर त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आज अचानक या व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा माहिती कळली तेव्हा मी स्वतः या ठिकाणी आलो. त्या ताईंना माहिती विचारली तर त्यांनी सांगितलं साहेब ही वस्तुस्थिती आहे की मला मराठी आहे म्हणून घर नाकारलं. ते मीरा भाईंदर शहरामध्ये असं का जर कोणी मराठी लोकांना घर नाकारत असेल किंवा भाड्याचं घर द्यायला जर नकार देत असेल तर ते बिलकुल चालणार नाही. तिने एवढंही सांगितलं की मी माळकरी कुटुंबातली आहे त्यामुळे आम्ही काही नॉनव्हेज वगैरे खात नाही. मी त्यांना हेही सांगितलं की भले तुम्ही माळकरी कुटुंबातली नसलाल तरी शेवटी या लोकशाहीमध्ये कोणी काय खावं काय खाऊ नये हा अधिकार आपल्याला दिलेला आहे आणि त्यामुळे त्या अधिकाराचा वापर करून कोणी जर घर नाकारत असेल तुम्हाला तर ते योग्य नाही. म्हणून राज्याचा मंत्री असताना सुद्धा मी ह्या ठिकाणी आलो कारण माझ्या शहरातलं हे प्रकरण होतं. मी स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना, माझ्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना की अशा प्रकारे जर कोणी मराठी कुटुंबियांना घर नाकारत असेल तर जाऊन ताबडतोब त्याला जाब विचारा. जर कुणी चुकीच्या पद्धतीनं दादागिरी करत असेल, दंडुकेशाही करत असेल, गुंडगिरी करत असेल तर ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये जो कोणी डेव्हलपर असेल आणि तो जर मराठी लोकांना पैसे देऊनही घर नाकारत असेल तर त्याची एकही वीट प्रताप सरनाईक रचू देणार नाही याची खबरदारी त्यांनी घ्यावी आणि नंतरच मराठी माणसाला घर नाकारो असं त्यांनी बोलावं. त्यामुळे आज माझ्या दृष्टिकोनातनं हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि मीरा भाईंदरच्या ज्या डेव्हलपर किंवा जी लोक मराठी लोकांना घरं नाकारतात त्यांना माझं आव्हान आहे की जर तुम्ही हिंमत असेल तर ह्यानंतर मराठी माणसाला घर नाकारून बघा, मग प्रताप सरनाईकशी गाठ. मी रवीना शिंदे, माझा गुळाचा चहाचा व्यवसाय आहे नगरपालिकेच्या ऑफिसच्या समोर. तर मी 1 महिना माझ्या मुलीला घेऊन माझ्या दुकानात राहिली आणि मग मला जमत नव्हतं म्हणून मी रूम शोधत होती. तर मला 2-2.5 महिने झालं रूम नाही भेटला. तर मी एजन्सी थ्रू घेत होती रूम. तर त्या रूम बघायला गेल्यावरती लोक आम्हाला काय बोलले की देणार आम्ही तुम्हाला रूम आधी. तर नंतर काय बोलले की नाही देणार म्हणून. तर आम्ही बोलले का नाही देणार, आम्ही ना खात नाही पित नाही काही नाही माळकरी तरी का नाही तुम्ही आम्हाला देणार. बोला नाही आम्हाला द्यायचंच नाही, बंद राहिला तरी चालेल पण देणार नाही. मी माझ्या मिस्टरांनी जेवढं डिपॉझिट बोललं तेवढं आम्ही लोकांनी ॲडजस्ट केलं. बाबा चला पटकन रूम खाली झाला तर आपण तिथे ॲडजस्ट होऊया. तरी ते लोकांनी म्हटलं की नाहीच आम्हाला नाहीच द्यायचं आहे. का म्हणून त्यांनी नाकारलं तुम्हाला? मराठी आहे म्हणून नाकारलं. हां, कुठे घेणार होती तुम्ही घर? इथे माझ्या दुकानाच्या आसपासच घेणार होती. मला बरं पडेल, माझ्या मुलीवर वगैरे लक्ष राहील म्हणून मी विचार केला जवळ घेऊया आपण आणि जेवढा रेंट आहे तेवढा आपण कसं तरी करून देऊया त्यांना. तरी ते बोलले की नाही म्हणून तुम्ही मराठ्यात आम्हाला द्यायचंच नाहीये असं. तुम्ही घर घेणार होते ते कोण होते? ते मारवाडी आहेत. आज कोण आले तुमच्या दुकानावर? माझ्या दुकानावरती सर नाईक आलेत. सर मग काय तुम्ही त्यांच्याकडे व्यथा मांडली? हां, मी त्यांना सांगितले जे माझे प्रॉब्लेम झाले मी त्यांना सांगितले. तर मला हे अपेक्षित आहे की मराठी माणसाला प्रॉब्लेम झाला पाहिजे नाही. का म्हणून प्रॉब्लेम होतोय आम्हाला, कशामुळे
आमचं काय इथे अस्तित्व नाही आहे का? हां, आणि जे कोण प्रॉपर्टी कमवत आहेत, बिझनेस उभे करतायत, ते माझ्या महाराष्ट्रामध्ये राहूनच उभं करताय तुम्ही, कळलं का? आम्ही सपोर्ट केला नसता तर तुम्ही एवढे मोठे झाला नसतात. त्याच्यानंतर आम्हाला हे प्रॉब्लेम फेस करायचा नाही आहे. आणि इतर गोष्ट, ज्यांनी मच्छी खाऊ दे, काहीही खाऊ दे, तुम्हाला तुमचं भाडं भेटतंय ना, मग का म्हणून आम्ही आमचे प्रॉब्लेम फेस करायचे? हां, असतो एखादी गरीब ज्याचं हक्काचं घर नाही आहे, काही नाही आहे, तर तो रेंटवरतीच राहणार ना. हां, बस मला एवढंच